आताच माझ्या सासूबाईंचा फोन आला होता. त्या म्हणाल्या की महेश उद्याच तुझ्याकडे पोहोचेल. त्याची नोकरी शहरात लागली आहे. हे ऐकून मी थोडी अस्वस्थ झाले. मी एकटीच एका छोट्याशा फ्लॅटमध्ये राहत होते आणि माझा नवरा सतीश दुसऱ्या देशात होता. मला शहरात राहणं फारसं आवडत नव्हतं, कारण मी गावाकडून आले होते. सतीशची नोकरी आधीपासूनच शहरात होती. लग्न झाल्यावर त्याने मलाही शहरात आणलं होतं, पण काही महिन्यातच त्याच्या कंपनीनं त्याला परदेशात पाठवलं. मी त्याला खूप सांगितलं की मला परत गावी पाठव, मी सासरी राहीन, पण तो म्हणाला नाही, तू इथेच आपल्या फ्लॅटमध्ये राहशील. गेले 3 महिने मी एकटीच या फ्लॅटमध्ये राहत होते. आता मात्र मी आजूबाजूच्या लोकांशी ओळखी करून घेतल्या होत्या. जरा माझं मनही रमलं होतं, पण महेश येणार आहे हे ऐकून माझं मन गडबडलं. जर सतीश इथे असता तर मला काही चिंता वाटली नसती, पण आता दीर माझ्यासोबत एकटाच राहणार हे मला काहीच खरं वाटत नव्हतं आणि त्यात मी सासूबाईंना थेट काही सांगू शकत नव्हते. रात्री सतीशचा फोन आला तेव्हा मी त्याला सगळं सांगून टाकलं. तो म्हणाला, ही तर चांगली गोष्ट आहे, भाऊ राहील म्हणजे मला तुझी काळजी वाटायची नाही. मी म्हटलं, सतीश, पण मी कशी एकटी त्याच्यासोबत राहू शकते? हे ऐकताच तो चिडला. म्हणाला, काय अर्थ आहे या बोलण्याचा? तो माझा भाऊ आहे, तुला त्याच्यापासून काय धोका असणार? त्याचा राग आणि तीव्र शब्द ऐकून मी गप्प बसले. फोन कट करून मी झोपायला गेले, पण डोळ्यात झोप काही केल्या येईना. मनात सतत राग चालू होता. महेशचं इथे येणं आणि इथेच राहणं काहीच पटलं नव्हतं. मनात आलं, आता सासूबाईंना फोन करून स्पष्टपणे सांगावं, महेशला इथे थांबवण्याची काही गरज नाही. शहरात हॉटेल्स आहेतच ना, तिथे राहू शकतो. पण माझे संस्कारच असे नव्हते की मी मोठ्यांशी असं थेट बोलू शकत नव्हते. तरीही मनात एक राग दाटून आला होता. महेश मला आधीपासूनच आवडत नव्हता. माझ्या आईने तिच्या लाडक्या मैत्रिणी विनीता यांच्या मुलाशी म्हणजेच सतीशची माझं लग्न ठरवलं होतं. तेव्हा मी लहानच होते. सतीशला मी फारसं ओळखत नव्हते, पण जेव्हा जेव्हा आमच्या घरात किंवा मावशींच्या घरी काही कार्यक्रम असे तेव्हा सगळे एकत्र जमायचो आणि माझी सतीशची भेट व्हायची. तो खूप शांत समजूतदार स्वभावाचा होता, पण महेश अगदी त्याच्या उलट. खूप बोलका, थोडासा नादखुळा वाटायचा. त्याला मुलींशी हसत बोलायला, त्यांच्या भोवती फिरायला आणि मजा मस्करी करायला खूप आवडायचं. गावातल्या मुलींनी त्याच्याबद्दल सांगितलेल्या गोष्टी मी ऐकल्या होत्या, त्यामुळे मला त्याच्याकडे पाहायलाही आवडत नव्हतं. आम्ही मोठे झालो, शिक्षण पूर्ण झालं आणि आई वडिलांनी ठरवून माझं आणि सतीशचं लग्न लावून दिलं. आमच्या लग्नाला अजून 4च महिने झाले होते आणि सतीशची एक गोष्ट मला फारशी विचित्र वाटली होती. लग्नाच्या पहिल्याच रात्री त्याने मला स्पर्शही केला नव्हता. तो म्हणाला, भले आपलं लग्न लहानपणापासून ठरलेलं असलं तरी आपण एकमेकांना नीट ओळखलो नाही. मी हेच इच्छितो की आपण आधी एकमेकांना नीट ओळखावं, समजून घ्यावं आणि मगच आपल्या नात्याची खरी सुरुवात करूया. मला थोडी आश्चर्य वाटत होतं, पण मी सतीशचं म्हणणं मान्य केलं. लग्नाच्या 15 आठवड्यातच सतीश मला शहरात घेऊन आला आणि आजवर आमच्यात शारीरिक संबंध नव्हते. आणि मग शहरात राहून फक्त 15 दिवसच झाले होते की त्याच्या कंपनीने त्याला परदेशात पाठवलं. गेली 3 महिने तो तिकडेच होता आणि मी इथे या फ्लॅटमध्ये एकटी राहत होते. आणि आजच्या बातमीनं मला खूपच अस्वस्थ केलं होतं. माझा दीर महेश इथेच माझ्या घरी येणार होता आणि एकाच घरात माझ्यासोबत राहणार होता. नोकरी लागल्याचा अर्थच असा की तो काही महिने तरी इथेच राहील आणि जर नोकरी पक्की झाली तर कदाचित कायमचं. आणि सतीश तर अजून 6 महिने तरी परत येणार नव्हता. हे सगळा विचार करून माझं मन बेचैन झालं होतं. दुसऱ्या दिवशी मी महेशच्या आवडीनुसार जेवण बनवलं होतं, कारण सासूबाईंनी खास सांगितलं होतं. महेशला राजमा भात, बुंदीचा रायता आणि कढई पनीर खूप आवडतं, म्हणून त्याचं आवडतं जेवण तयार केलं. संध्याकाळी 7 वाजता दाराची बेल वाजली. मला माहीत होतं महेशच असणार. मी दार उघडलं तर समोर महेश उभा होता, हसत हसत. तो अगदी सहजपणे आणि संकोच न करता बॅग उचलून घरात शिरला. म्हणाला, हा बसचा प्रवास ना अगदी थकवून टाकतो. आता 2 दिवस तरी मस्त झोपणार. मला विचारू लागला, वहिनी, माझी खोली कोणती? माझ्या या फ्लॅटमध्ये फक्त 2च खोल्या होत्या. मी दुसऱ्या खोलीकडे इशारा केला. त्या खोलीत फारसं फर्निचर नव्हतं. त्याने एक नजर टाकली आणि म्हणाला, मी इथे राहू शकत नाही. असं कर, तू इथे झोप, मला बेडवरच झोप येते. असं म्हणून तो अगदी बिनधास्तपणे माझ्या खोलीत गेला. मी त्याच्याकडे फक्त बघतच राहिले. त्यावेळी मला वाद करायची इच्छाही नव्हती. काय विचार करेल की वहिनीने आल्या आल्या भांडण सुरू केलं. तो फक्त 1 वर्षाने लहान होता, पण त्याच्या उंचीमुळे आणि बोलण्याच्या ढंगामुळे मोठाच वाटायचा.
मी जेवण गरम केलं. तोपर्यंत तो अंघोळ करून टेबलाशी आला. एवढं सगळं त्याच्या आवडीनुसार सजवलेलं पाहून तो खूप खुश झाला. म्हणाला, तुमच्या हाताला तर कमाल चव आहे. मी तर पहिल्यांदाच तुमचं बनवलेलं जेवण खाल्लं, कारण लग्न झाल्यावर लगेचच तुम्ही शहरात गेलात ना. असं बोलून तो म्हणाला, मी तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलंय, चला दाखवतो. आणि मग एकदम न घाबरता त्याने माझा हात पकडला आणि मला खोलीत घेऊन गेला. मी रागानेच म्हणाले, हात सोड. तो म्हणाला, पहिलं गिफ्ट तर पाहू द्या. आणि मग त्याने मला एक फॅन्सी ड्रेस दिला. मी तो त्याच्याकडून घेऊन ठेवला. पण त्याच्या स्वभावामुळे माझ्या मनात हेच आलं की याच्यापासून थोडं अंतर ठेवलेलंच बरं. पण मला कल्पनाही नव्हती की मी स्वतःचं आयुष्य कुठल्या नरकात ढकलत होते. त्या रात्री महेश माझ्याच खोलीत झोपला आणि मला ड्रॉइंग रूममधल्या सोफ्यावर झोपावं लागलं. मी मनाशी ठरवलं होतं की दुसऱ्या दिवशी त्याला स्पष्ट सांगायचं. मला माझ्या खोलीची सवय आहे. मी मनाशी विचार केला होता की जर त्याला अडचण असेल तर तो सोफा हॉलमध्ये ठेवून ड्रॉइंग रूमलाच आपली खोली बनवू शकतो. कारण महेश किती काळ इथे राहणार हे कोणालाही माहीत नव्हतं. पण सकाळी मी उठून बाहेर आले तर तो आधीच घरातून निघून गेला होता. मात्र दुपारीच तो आनंदाने घरी आला. माझी नोकरी पक्की झालीय, उद्यापासून जॉईन करतोय, असं म्हणत तो अगदी बेफिकिरीनं सोफ्यावर येऊन बसला. त्याने समोरच्या टेबलवर आपले पायही ठेवले. खूप थकलोय, एक कप चहा करून दे ना, असं म्हणाला. मी त्याची वहिनी होते म्हणून चहा करून दिला. त्याला चहा देताना मी म्हणाले, मला मोठ्या खोलीची सवय आहे म्हणून तू ड्रॉइंग रूमला तुझी खोली समजून तिथे झोप. पण मला माहीत नव्हतं की माझ्या या साध्या बोलण्यावर तो असा काहीतरी बोलू शकतो. तो म्हणाला, जर तुझी इच्छा असेल तर आपण एकाच खोलीत ऍडजस्ट होऊ शकतो का? हे ऐकताच माझं डोकंच गरगरायला लागलं. मी रागाने त्याच्याकडे पाहिलं तर तो हसला. म्हणाला, अगं मी मजा करत होतो. मी किचनकडे वळले तर तो पुन्हा म्हणाला, तुला राग आला की तू फारच सुंदर दिसतेस. खरंच तुझा चेहरा आणि नाक जेव्हा रागाने लाल होतात ना तेव्हा तो बोलता बोलता खोटं हसत थांबला. माझ्या मनात आलं की याची बोलण्याची पद्धत कधीच बदललेली नाही. समोरच्याला अस्वस्थ वाटतंय हेही माहीत असूनही त्याला फरकच पडत नव्हता. मी रात्रीचं जेवण करत होते आणि तो हॉलमध्ये टीव्ही समोर बसला होता. पण जी इंग्लिश चित्रपट तो पाहत होता त्यातले आवाज इतके स्पष्ट होते की मला किचनमध्ये सुद्धा ते ऐकू येत होते. त्याच्या बेशरमपणावर माझ्या तोंडातून रागाने शब्द फुटायचेच बाकी होते. मनात आलं, याला काही अक्कल नाही. घरात याची वहिनी आहे. पण मी शांत राहिले. काहीच न बोलता रात्रीचं जेवण करून मी माझ्या खोलीत गेले. खोली पाहिली आणि अक्षरशः डोकं फिरलं. मनात आलं, माझं डोकंच फोडावं. सगळीकडे त्याचे कपडे विखुरलेले, कुठे टॉवेल कुठे बूट. मला जशी स्वच्छता आवडते तो तितकाच घाणेरडा वाटला. मी त्याचे सगळे कपडे उचलले, वॉशिंग मशीनमध्ये टाकले. त्याची बॅग आवरून हॉलमध्ये ठेवली. दुसऱ्याच दिवशी त्याने हॉलमध्येच बेड आणून ठेवला. मला हे ठाऊक होतं की महेश घरी येण्याआधीच मी जेवण तयार करून ठेवावं आणि माझ्या खोलीत जाऊन दरवाजा बंद करून बसावं. तो जेवण झोपला की मगच बाहेर यावं. जितका त्याच्याशी कमी संपर्क तितकंच बरं, कारण तो एक नंबरचा उद्धट होता. पण त्या दिवशी जे घडलं त्याने मला खूपच धक्का बसला. त्याने माझ्या दरवाजावर टकटक केली. मी दरवाजा उघडला तर तो म्हणाला, अगं जेवण टेबलवर तरी लाव ना. तेव्हापासून भूक लागले आणि तुला काहीच जाणवत नाही की कोणी उपाशी पोटी बाहेर बसलंय. मी शांतपणे म्हणाले, सगळं तयार आहे, तुझं स्वतःच वाढून घे आणि जेव. त्यावर तो हसत म्हणाला, हे मी करू शकतोच, पण मी खूप काही करू शकतो. हे म्हणत तो पुन्हा एकदा त्या ओळखीच्या खोडकर हसण्यात बुडून गेला. माझ्याजवळ येत म्हणाला, मला या सवयी नाहीत, त्यामुळे थोडा त्रासदायक होईल, पण हे सगळं काम तुलाच करावं लागेल. चला पटकन ये आणि जेवण लाव, भूक खूप लागलीय. मी त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि शांतपणे किचनमध्ये गेले. जेवण गरम केलं आणि टेबलवर वाढलं. मला त्याच्या समोर बसून जेवायचं नव्हतं म्हणून माझी प्लेट घेऊन माझ्या खोलीकडे निघाले. तर तो म्हणाला, हे काय आहे, माझ्या समोरच बसून जेवना. मी तुला काय खाऊ लागलोय का? आणि मी तरी व्हेजिटेरियन आहे, म्हणजे तू निश्चिंत राहू शकतेस, मी तुला खाणार नाही. हे बोलून तो मोठमोठ्याने कुदकुदून हसला. म्हणाला, वहिनी आहात माझ्या, पण ना माझ्याशी नीट बोलता ना काही विचारता. मी तर कंटाळून गेलोय. मला तर असं वाटतं की भाऊ पण म्हणूनच परदेशात पळून गेले असावेत. तू त्यांच्याशीही असंच वागत असशील, म्हणूनच सुटका करून निघून गेले असतील तुझ्यापासून. त्याच्या अशा बोलण्यावर माझा संयमच संपला. मी म्हणाले, तुला स्वतःच्या कामाशी काम ठेवायचं असेल तर बरं होईल. तुला जेवण मिळतंय ते मिळालं की शांत बस. मी काय करते कुठे बसते याचा तुझ्याशी काहीही संबंध नाही.
मी रागाने बोलले तेव्हा तो पुन्हा हसू लागला. म्हणाला, असं नको ग बोलू. मी तुला आधीच सांगत होतो की रागात तू फार सुंदर दिसतेस. आणि मग हसतच म्हणाला, सतीशच्या जागी मी असतो तर. त्याचं हे बोलणं ऐकून माझं रक्त सळसळलं. मी म्हणाले, तुला लाज नाही का वाटत असं अश्लील बोलताना? तो म्हणाला, लाज कसली? तुला माहीत आहे का दीर आणि भाऊजाईमध्ये कशा कशा गमतीशीर गोष्टी चालतात. पण तू तर खूपच बोरिंग आहेस. थोडा वेळ माझ्यासोबत घालवून बघ, तुलाही कळेल की आयुष्य किती मजेदार असतं. असं म्हणत तो एका मागोमाग एक पोळी खाऊ लागला. मी फक्त त्याच्याकडे बघतच राहिले थक्क होऊन. मी म्हणाले, मी सतीशची बोलते. तोच तुला शिकवेल की वहिनीशी कसं वागायचं. माझा विचार होता की ही धमकी ऐकून तरी तो थोडा शिस्तीत वागेल, पण त्याला तर काहीही फरक पडत नव्हता. मी फोनवर सतीशला महेशबद्दल सगळं सांगितलं होतं, पण सतीशही विचित्रच होता. तो म्हणाला, तू चुकीचं समजतेस, तू तसला नाही. त्याला का कोणास ठाऊक, पण आपल्या भावावर खूपच विश्वास होता. एका संध्याकाळी महेश ऑफिसमधून परत आला आणि म्हणाला, ऐक ना, माझ्या डोक्यात फार वेदना आहे. जरा हलकं हलकं डोकं दाबून दे ना, मगच जेवण करीन. त्याचं हे बोलणं ऐकून मला खूप राग आला. त्याचं वागणं अगदी तसंच होतं जसं एखादा नवरा आपल्या बायकोशी हक्काने बोलतो, आणि त्याने आजवर एकदाही मला वहिनी म्हणून हाक मारली नव्हती. मी म्हणाले, पेन किलर घे आणि थोड्या वेळाने जेवण कर, डोकं ठीक होईपर्यंत थांब. पण तो हट्टालाच पेटला. म्हणाला, नाही, तूच माझं डोकं दाबायचं, नाही तर मी काहीच खाणार नाही, उपाशी झोपी जाईन. मजबुरीने मी तेलाची बाटली घेतली आणि त्याच्या खोलीत गेले. तो पलंगावर आडवा झाला होता आणि मी त्याच्या दुसऱ्या बाजूला बसून त्याचं डोकं दाबायला लागले. तो माझ्याकडे सतत पाहत होता. 2-3 वेळा माझी नजर त्याच्याशी भेटली तर त्याच्या नजरेत एक विचित्र खोडकर भाव होता. मला त्याचं असं वागणं आवडत नव्हतं. मी म्हणाले, शांतपणे डोकं दाबून घे, डोळे खाली ठेव. मला असं एकटं बघून काय मिळवणार आहेस? माझं बोलणं ऐकून तो मोठ्याने हसला. म्हणाला, बघतोय तू किती निष्पाप आणि गोड आहेस. तुला पाहिलं की माझं मन माझ्या ताब्यातच राहत नाही. मी रागाने तेलाची बाटली तशीच ठेवली आणि उठून खोलीतून बाहेर निघाले. मागून त्याचं हसणं अजूनही ऐकू येत होतं. तो म्हणाला, अरे मी तर मजा करत होतो, तू खरंच रागवलीस. मसाज तरी करून जा, खरंच खूप मजा येत होती. मी त्याचं काहीही ऐकलं नाही आणि सरळ खोलीबाहेर निघून गेले. दरवाजा बंद करताना एवढंच म्हणाले, जेवण टेबलवर वाढले, खाऊन घे, मी झोपायला चालले. मी माझ्या खोलीत येऊन दरवाजाला लॉक लावलं आणि बेडवर झोपले. तरी कान सतत बाहेरच्या हालचाली ऐकायला सज्ज होतं. माहीत नाही महेश जेवणार की तसाच उपाशी झोपणार. कितीही राग आला असला तरी मनात कुठेतरी वाटत होतं की तो उपाशी झोपू नये. सुमारे अर्ध्या तासाने बाहेर भांड्यांचा आवाज ऐकू आला आणि माझ्या मनाला थोडं समाधान मिळालं. मी शांत झोपी गेले. रात्रीचा कोणता तरी पहाटेचा काळ असावा. अचानक काहीतरी विचित्र आवाजाने माझी झोप मोडली. काहीतरी गडबड वाटली. मला असं जाणवलं की माझ्या खोलीच्या गॅलरीत कोणीतरी आहे. चालण्याच्या चाहुली अगदी स्पष्ट जाणवत होत्या. मी एकदम घाबरून उठले. थरथरत्या हातांनी पडदा सरकवून पाहिलं तर 2 माणसं तिथं उभी होती. दोघांच्याही हातात पिस्तुलं होती. माझं काळीज धस्स झालं. म्हणजे चोर घरात घुसले होते, चक्क माझ्या खोलीच्या गॅलरीत. आणि हीच गॅलरी थेट माझ्या खोलीत उघडत होती आणि ती दोघं माझ्या दरवाजाच्या समोरच उभे होते. काही क्षणातच ते दरवाजा उघडून आत येऊ शकत होते. मला आठवतही नव्हतं की मी खोलीचं गेट आतून लॉक केलंय की नाही, आणि माझ्याकडे वेळही नव्हता ते तपासण्याचा. जर मी दरवाजापर्यंत पोहोचले असते तर कदाचित त्यांनी आत येऊन मलाच गाठलं असतं. म्हणून मी लगेचच खोलीचं दार उघडलं आणि बाहेर धावत गेले. खोली बाहेर निघताना दरवाजा बाहेरून लॉक केला, पण नंतर लक्षात आलं की माझी चूक झाली. कारण खोलीत खिडकी होती आणि ती खिडकी उघडून कुंडीपर्यंत सहज पोचता येत होतं. मी धावत जाऊन महेशच्या खोलीचं दार वाजवायला लागले. तो गाढ झोपेतून कसाबसा उठला आणि अर्धवट डोळ्यांनी माझ्याकडे पाहू लागला. माझा चेहरा बघून तो थोडा घाबरला आणि विचारायला लागला, काय झालं आहे? मी लगेच त्याला मागे ढकलून खोलीत शिरले आणि दरवाजा आतून बंद करून कुंडीही लावली. तो पुरता गोंधळून गेला होता. माझी अवस्था फारच खराब झाली होती. मी भीतीने काहीच बोलू शकत नव्हते. कसंबसं म्हणाले, माझ्या खोलीत चोर आलेत. मी एवढंच बोलले होते की दरवाजावर ठोठावण्याचा आवाज आला. तो आवाज ऐकून माझी राहिलेली हिंमत देखील संपली. महेशही घाबरून गेला होता. पण माझी अवस्था तर अशी होती की हृदय धडकणंही थांबलेलं वाटलं. आणि मग मला काय झालं माहीत नाही. मी भीतीने त्याच्या छातीकडे झुकले
आणि त्याच्या कमरेला दोन्ही हातांनी घट्ट पकडून उभी राहिले. मी म्हणाले, बाहेर चोर आहेत. हे लोक माझ्या खोलीत होते. मला खरंच खूप भीती वाटत होती. इतकी की असं वाटत होतं की जीवच निघून जाईल. माझ्या चुकीचं काही मला त्या क्षणी भानच नव्हतं. मी कसून महेशच्या कमरेला धरून होते आणि त्याच्या छातीशी लपून थरथरत होते. कदाचित मी खूपच घाबरले होते. खोलीच्या दरवाजावर पुन्हा जोरात टकटक होऊ लागली. बाहेर जे कोणी होतं ते ओरडत होतं, दरवाजा उघडा. मी महेशकडे बघून म्हणाले, दरवाजा उघडायचा नाही, हे आपल्याला मारून टाकतील. मी त्यांच्या हातात बंदुका पाहिल्या आहेत. मी त्याच्या छातीशी लावून बोलत होते. तेव्हा तो म्हणाला, घाबरू नकोस, हे आत येऊ शकत नाहीत. दरवाजा लॉक आहे. त्याने मला स्वतःपासून अलग करण्याचा प्रयत्न केला, पण मी त्याच्याशी अजूनही घट्ट लावून बसले होते, भीतीने थरथरत. तो मला घेऊन बेडपर्यंत आला आणि मला तिथे बसवलं. स्वतःही माझ्या शेजारी बसला आणि म्हणाला, काळजी करू नकोस, मी आहे ना. पुन्हा दरवाजावर टकटक झाली. यावेळी बाहेरून एखाद्याने खवळून ओरडलं, दरवाजा उघड नाही तर फोडून टाकू. हे ऐकून मी महेशचा हात माझ्या हातांनी घट्ट पकडला. आमच्या नशिबाचं तेवढं दुर्दैव की आमच्याकडे कोणाचाच फोन नव्हता. मी धावत आले होते आणि माझा फोन खोलीतच राहिला होता. महेशने त्याचा फोन बाहेर हॉलमध्ये चार्जिंगला लावला होता, कारण त्याच्या खोलीत बोर्ड होता, पण फोन ठेवण्यास जागा नव्हती, म्हणून तो झोपण्याआधी फोन बाहेर चार्जिंगला ठेवायचा. मी थरथरत म्हणाले, तू बाहेर जाणार नाहीस. तो म्हणाला, हे माझं काही वाकडं करू शकत नाहीत, माझा हात सोड. असं म्हणून त्याने आपला हात माझ्या हातातून सोडवून घेतला. त्यानंतर त्याने टेबलाच्या ड्रॉवरमधून एक पिस्तूल काढलं. हे पाहून माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. मनात आलं, हे काय करतोय हा. हे पाहून जर त्यांनी त्याच्यावर गोळी झाडली तर. मी लगेच उठून त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले, हे काय करतोयस तू. तो म्हणाला, मी काही घाबरणाऱ्यांपैकी नाही. त्यांचा बंदोबस्त करायला मला माहीत आहे काय करायचं ते. फक्त तू बाहेर येऊ नको. मी रडू लागले आणि त्याला म्हणाले, देवासाठी तू काही करू नकोस. काही असं घडू नये की ते तुलाच गोळी मारून टाकतील. तो म्हणाला, घाबरू नकोस. आपण आत बसून राहिलो तरी ते दार फोडून येणारच, म्हणून आपल्याला धीराने आणि शहाणपणाने वागावं लागेल. मला लढायलाही येतं आणि गोळी चालवायलाही. हे बोलून तो दरवाजाकडे गेला आणि खोलीबाहेर निघून गेला. मी त्याच्या मागे दरवाजा बंद करून घेतला. काही क्षणात बाहेरून भांडण्याचा आवाज ऐकू आला. जोरजोरात किंचाळणं, आरडाओरडा. माझं हृदय धडकायला लागलं. अंग थरथरत होतं. मी थरथर कापत होते. असं वाटत होतं की बाहेर ते लोक आपापसात भांडत होते. माझं हृदय अगदी बेभान घोड्यासारखं धावत होतं. ओठ कोरडे पडले होते. चेहरा पूर्णपणे फिकट झाला होता. मी दोन्ही मुठी घट्ट बांधून बेडवर बसले होते आणि थरथरत होते. माझ्या मनात एकच भीती, जर महेशला काही झालं तर. मग हे लोक माझ्याबरोबर काय करतील. भीतीमुळे माझं शरीर सुन्न झालं होतं. श्वास घुसमटू लागला होता आणि तेव्हाच एक जोरदार गोळी झाडल्याचा आवाज आला. मला काहीच कळलं नाही, केव्हा आणि कसं, पण मी जणू भानावरच नव्हते. कदाचित भीतीने मी बेशुद्ध पडले होते. माझ्या डोळ्यांवर प्रकाश पडला. पक्ष्यांच्या किलबिलाटाने मी दचकून जागी झाले. मी एकदम उठून बसले तर पाहिलं की मी महेशच्या खोलीत त्याच्या पलंगावर झोपले होते. माझे केस विस्कटले होते, पण खोलीत मी एकटीच होते. पहिल्यांदा तर मला काहीच समजलं नाही, मी इथे कशी आले. पण मग काल रात्रीचा प्रसंग आठवला आणि आठवतच अंगावर काटा आला. मला काहीच ठाऊक नव्हतं की बाहेर नेमकं काय झालं होतं. मी पटकन महेशच्या खोलीबाहेर आले तर तो हॉलमधल्या सोफ्यावर बसून सिगारेट ओढत होता. त्याच्या बाजूला पट्टी बांधलेली होती आणि डोक्यावर जखमेच्या खुणा दिसत होत्या. हे पाहून मी ताबडतोब त्याच्याजवळ गेले. मी विचारलं, तू इथे आणि ते लोक. महेश म्हणाला, त्यांना पोलिसांनी पकडले, आता ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. असं म्हणत तो माझ्याकडून नजरा चुकवू लागला. मी विचारलं, तुला बाजूला काय झालं. तो म्हणाला, भांडणाच्या वेळी त्यांनी माझ्यावर गोळी झाडली होती, पण ती फक्त खांद्याला चाटून गेली. मी हॉस्पिटलमधून पट्टी करून आलोय. तू कदाचित बेशुद्ध झाली होतीस म्हणून तुला काहीच कळलं नाही, पण आता काळजी करू नकोस, सगळं काही ठीक आहे. तो अजूनही माझ्याकडे न पाहता बोलत होता. मी मनात देवाचे आभार मानले. महेशला काही मोठं नुकसान झालं नाही आणि ते लोकही पोलिसांच्या ताब्यात गेले. पण त्या रात्रीनंतर मी खूप अस्वस्थ झाले होते. न कळत भीती मनात घर करून बसली होती आणि महेशही तो अगदी शांत गप्प गप्प राहू लागला होता. त्याची थरथरती नजर, सतत हसणं, मजा करणं सगळं बंद झालं होतं. महेश तसा नव्हता जसा मी त्याला समजत होते. आता तो गंभीर झाला होता. फारसं बोलतही नव्हता आणि ना कोणास ठाऊक, पण तो आता खूप सिगारेट ओढू लागला होता. मी जेवण समोर ठेवत असे, पण तो खोल विचारात गडून बसलेला असायचा. 2-3 वेळा सांगितल्यावरच तो जेवत असे. असाच 1 महिना उलटून गेला.
आणि माझी तब्येत जरा जास्तच खराब वाटू लागली. एक दिवस मला एवढी जोरात चक्कर आली की मी पडणारच होते आणि त्या क्षणी महेशने मला सावरून घेतलं. जर त्याने मला सावरलं नसतं तर माझं डोकं टेबलला आपटलं असतं आणि मी गंभीर जखमी झाले असते. त्याने मला सोफ्यावर बसवलं आणि म्हणाला, तू स्वतःची अजिबात काळजी घेत नाहीस. स्वतःचा थोडा तरी विचार कर. पाहिलंस ना किती फिकट पडली आहेस तू. कदाचित अशक्तपणामुळे तुला चक्कर आली असावी. असं म्हणत महेश मला डॉक्टरांकडे घेऊन गेला. पण डॉक्टरच्या केबिनमध्ये मी एकटीच गेले. डॉक्टरने काही चाचण्यांची यादी दिली. रिपोर्ट लवकरच मिळाला, पण तो रिपोर्ट पाहून माझे होशच उडाले होते. डॉक्टर म्हणाले, तू प्रेग्नेंट आहेस. हे ऐकताच माझ्या डोक्यात एकदम धडधड झाली. माझा नवरा सतीश तर गेल्या 3-4 महिन्यांपासून माझ्याजवळ नव्हता आणि सगळ्यात मोठी गोष्ट त्याने आजवर मला स्पर्शही केला नव्हता. म्हणजे हे महेशचं. पण कधी आणि कसं मला काहीच आठवत नव्हतं. माझं डोकंच पूर्ण रिकामं झालं होतं. मी विचार करून वेडी व्हायचीच बाकी होते. महेशने माझ्याशी असं काही कधी केलं? मी ना कधी काही नशेचं औषध घेतलं, ना कोणी मला काही खायला दिलं होतं. मग मी प्रेग्नेंट कशी? मग मला आठवायला लागलं. त्या रात्री जेव्हा चोर घरात घुसले होते, मी भीतीने बेशुद्ध झाले होते आणि त्यानंतरच महेशचं वागणं एकदम बदललं होतं. शांत, गप्प, कुठेतरी हरवलेला. कुठे त्याच रात्री? या विचारांनी माझ्या अंगावर काटा आला. महेशनं माझ्या बेशुद्धपणाचा फायदा घेतला होता. त्या रात्री जेव्हा मला त्याच्या आधाराची गरज होती, त्याने मलाच संपवलं. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी ते टिपले आणि डॉक्टरच्या खोलीतून बाहेर आले. महेश समोरच बसला होता. मला बघताच तो उठून जवळ आला. म्हणाला, काय झालं? डॉक्टर काय म्हणाली? मी त्याला काय उत्तर देणार होते? काहीच न बोलता मी तिथून निघाले. मी ठरवलं होतं घरी पोहोचल्यावर त्याला विचारणार, तू माझ्याशी असं का केलंस? मी तुझ्या भावाची पत्नी आहे. तुला लाज वाटली पाहिजे होती. पण घरी पोहोचताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. समोर सतीश हसत उभा होता. म्हणाला, सरप्राईज कसं वाटलं? मी त्याला पाहून थक्क झाले. हृदयाची एक ठोकर बसल्यासारखं वाटलं. पण माझ्या लक्षात आलं की महेशचा चेहराही अचानक विचित्र झाला होता. तो खूप अस्वस्थ वाटत होता. मी सतीशच्या जवळ गेले. त्या क्षणी मी इतकी तुटलेली होते, इतकी खचलेली होते की मला काहीच समजत नव्हतं. मी त्याच्या छातीशी लावून रडायला लागले. पण मनात सतत विचार होता, मी त्याला हे कसं सांगू की त्याच्या भावानेच मला उद्ध्वस्त केलं. त्याचा मी आधार मानला. त्यानेच माझा विश्वासघात केला. सतीश माझं डोकं हलकंच कुरवाळत होता आणि म्हणाला, मी आलोय ना आता. तुला आनंदी राहायला हवं. मग तू रडतेस का? पण पुढच्या क्षणी जे झालं त्याने माझ्या डोळ्यांपुढे सगळं काळं झालं. महेशही आमच्या जवळ आला आणि त्यानंतर त्याने जे केलं त्याने मी हादरले. त्याने माझा हात पकडला आणि एका झटक्यात सतीशपासून मला दूर केलं. हे पाहून सतीशही चकित झाला. महेश माझ्या आणि सतीशच्या मध्ये उभा राहिला आणि म्हणाला, दूर राहा, हिला स्पर्शही करू नकोस. महेशचा बोलण्याचा स्वर खूपच रागाने भरला होता. सतीशने चिडून विचारलं, हे काय बेशिस्त वागणं आहे? तू हे काय बोलतोयस? अशा वागणुकीचं कारण तरी काय? आणि त्यानंतर महेश जे काही म्हणाला ते ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो म्हणाला, तुला चांगलंच माहीत आहे की मी काय बोलतोय. ही माझी बायको आहे, तुझी नाही. आणि ही गोष्ट तू विसरू नकोस. म्हणूनच तिला स्वतःपासून दूर ठेव. तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्नही करू नकोस. महेशच्या तोंडून हे शब्द ऐकून मी अचंबित झाले होते. एकदा त्याच्याकडे तर एकदा सतीशकडे पाहत राहिले. मला वाटलं आता सतीश त्याचा गळाच दाबून टाकेल. पण नाही, सतीश शांत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेदनादायक शांतता पसरली होती. महेश पुढे म्हणाला, आठवतंय ना, लग्नाच्या वेळेस फेरे मी घातले होते. तो माझा चेहरा होता. पंडितांनी जे मंत्र उच्चारले त्या सगळ्या विधी माझ्या आणि रीनाच्या लग्नासाठी होत्या. त्यावेळेस रीनाचा हात माझ्या हातात होता, तुझ्या नव्हे. कारण तूच तर लग्नाला नकार दिला होतास. तुला रीना आवडत नव्हती. तुला परदेशात जायचं होतं. तिथलीच एखादी मुलगी पसंत होती तुला आणि तू ठरवलं होतंस की तिच्याशीच लग्न करायचं. म्हणूनच तू म्हणाला होतास, आत्तासाठी रीनाशी लग्न करतो, पण काही वर्षांनी तिला घटस्फोट देऊन हा सगळा खेळ संपवतो. हेच ना ठरवलं होतंस? मग सांग, परत का आलास? तुला तर त्या परदेशी मुलीवर प्रेम होतं. तिच्याशी लग्न करणार होतास. मग एकटा का आलास? लग्न केलं नाहीस तिच्याशी? हे ऐकून मी काही क्षण स्वतःचं दुःख विसरले. मी काय ऐकत होते हेच समजेनसं झालं होतं. सतीश म्हणाला, तिने मला फसवलं म्हणून मी परत आलो. आता तू रीनाला घटस्फोट दे, मी तिच्याशी लग्न करीन. हे ऐकून माझं काळीच तुटून गेलं. मी काही खेळणी होते का? मी दोघांकडे पाहत म्हणाले, माझ्या न कळत कुठले खेळ खेळताय तुम्ही?
एक जण जगासमोर माझ्याशी लग्न करतो, कारण त्याच्या आईने बालपणापासून माझं नाव त्याच्याशी जोडलेलं असतं. पण लग्नानंतर मला स्पर्शही न करता परदेशात निघून जातो. मग दुसरा भाऊ येतो, माझ्यासोबत राहतो आणि एक दिवस माझ्या नकळत माझ्या शरीरावर हक्क गाजवतो. मी चाचपडत रडत एका अस्पष्ट आठवणीसह डॉक्टरी रिपोर्ट घेऊन परत आले. त्याच्या वासनेचा पुरावा माझ्या शरीरात वाढत होता आणि मला कळलंच नाही माझ्यासोबत कुठला घाणेरडा खेळ खेळला गेला. हे ऐकून महेश आणि सतीश दोघंही सुन्न झाले होते. मी फुटफुटून रडू लागले. मग माझ्या पर्समधून तो रिपोर्ट काढला आणि त्यांच्या समोर फेकला. सतीश रागानेच ओरडला, हे काय केलंस तू? तुला लाज नाही वाटली? महेशचे शब्द अजून अधिक धारदार होते. ही माझी पत्नी आहे. मला माझ्या वागण्याबद्दल कोणताही अपराध नाही वाटत. हो, खरं आहे, फेरे घेताना मला तिच्याबद्दल काहीही वाटत नव्हतं. पण आता मी रीनावर प्रेम करायला लागलोय आणि तिच्याशिवाय जगणं मला अशक्य वाटतंय. असं म्हणत त्याने माझा हात पकडला आणि मला बाहेर घेऊन जायला लागला. मी म्हणाले, माझा हात सोड. मला तुझ्यासोबतही नाही राहायचं. तू फसवणूक करून माझ्याशी लग्न केलंस आणि मग माझ्या बेशुद्ध अवस्थेचा गैरफायदा घेतलास. पण महेशनं माझं काहीच ऐकलं नाही. तो मला सरळ गावाकडे घेऊन गेला. तिथे पोहोचताच त्यांनी माझ्या सासूबाईंना आणि माझ्या आईवडिलांना संपूर्ण सत्य सांगून टाकलं. हे सगळं ऐकून सगळे सुन्न झाले होते. सर्वांनी सतीश आणि महेश दोघांचीही कठोर शब्दात निंदा केली. माझ्या सासूबाईंनी सतीशशी बोलणंच बंद केलं. सतीश गावात आलाच नाही. तो शहरातच राहून एखाद्या नोकरीत गुंतला. इकडे महेश मात्र माझी पूर्ण काळजी घेत होता. माझ्या प्रत्येक गोष्टीत लक्ष देत होता. मी पण त्याच्याशी कधी सरळ न बोलता उपेक्षा करत राहिले. तो कधीच रागावत नव्हता. शांतपणे माझं सगळं करत होता. मला वेळेवर औषधं, जेवण सगळं सांभाळत होता. पण 6 महिन्यानंतर मी वेळेपूर्वीच एका मृत बाळाला जन्म दिला. बाळ जिवंत नव्हतं. मी शहरातून गावात आल्यापासून खूप तणावात होते. व्यवस्थित जेवण नव्हतं. सतत चिंता, नैराश्य. कदाचित त्यामुळेच बाळ वेळेआधीच जन्माला आलं. जेव्हा माझी प्रकृती अचानक खालावली तेव्हा महेश मला शहरातल्या सगळ्यात चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आला. माझी ही अवस्था गंभीर होती. थोडी सुधारणा होतीच. त्याने एक रिपोर्ट माझ्यासमोर ठेवला. DNA रिपोर्ट. त्या रिपोर्टवरून सिद्ध झालं होतं की ते बाळ महेशचं नव्हतं. महेश म्हणाला, त्या रात्री जेव्हा दरोडेखोर घरी आले त्यांनी माझ्या खांद्यावर गोळी झाडली आणि पिस्तुलीनं डोक्यावर मारलं. मी बेशुद्ध पडलो होतो. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा ती दोघं निघून गेली होती. खोलीचं दार उघडं होतं. मी आत आलो आणि तुला पाहिलं. तुझी अवस्था पाहून मला कळून चुकलं. ते काहीतरी भयंकर करून गेले होते. तू खूपच अस्वस्थ अवस्थेत होतीस. मीच तुझे कपडे नीट केले, तुला झोपवलं. तुझा रिपोर्ट पाहिल्यावर माझ्या मनानं एकच सांगितलं की तू निरपराध आहेस. तुझा काही दोष नाही. हा सगळा एक अपघात होता. माझ्या डोळ्यात पाणी उभा राहिलं. मी एकटक त्याचं तोंड आणि रिपोर्ट पाहत होते. कळेच ना की ओरडून रडावं, देवाचे आभार मानावेत की अशा व्यक्तीचा सहारा मला मिळाला. महेश माझ्याजवळ आला. त्याने माझे अश्रू आपल्या हातांनी पुसले आणि माझं डोकं त्याच्या खांद्यावर टेकवलं. त्याच्या स्पर्शाने माझ्या मनातली सगळी कोंडी फुटली. मी लहान मुलासारखी तडफडत रडू लागले. मी म्हणाले, मला माफ कर महेश. मी तुला खूपच चुकीचं समजत होते. मी तुला एक हलक्या विचारांचा माणूस समजत होते. पण आज मी पाहिलं की तुझ्यासारखी माणुसकी, इतकी थोर माफी मी कधी कुणात पाहिलेली नव्हती. तुझ्यामुळेच आजवर मला जे दुःख झालं त्याची भरपाई झाली आहे. माफ कर. माझ्या मनाने तुला खूप दोष दिले. महेश माझ्या पाठीवर हात फिरवत होता. म्हणाला, माफीची काही गरज नाही. मी कधीही तुझ्याबद्दल वाईट विचार केला नाही. माझ्या मनात माहीत होतं तू जे वागत आहेस ते पूर्णपणे स्वाभाविक आहे. तुझ्यासारखी कोणतीही स्त्री अशी परिस्थिती सहन करू शकत नाही. तू खूप धैर्यवान आहेस. मी डोळे मिटले. त्या क्षणी मला वाटलं आता मी सुरक्षित आहे. माझ्या मनात महेशसाठी खूप प्रेम दाटून आलं. घरी परतल्यानंतर महेशनं माझी अजून जास्त काळजी घ्यायला सुरुवात केली. हळूहळू मी बरी होत गेले आणि मग मी संपूर्ण मनानं महेशला माझा नवरा म्हणून स्वीकारलं. आज आम्ही दोघं एकमेकांवर प्रचंड प्रेम करतो. आमच्या प्रेमाची गावात उदाहरणं दिली जातात. महेश माझं सगळं जग आहे आणि मी खूप खूप सुखी आहे.